नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 11 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच दृष्टिदान संकल्प दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 10। स्पष्टीकरण: दृष्टिदान संकल्प दिन, जागतिक नेत्रदान दिन, हा दरवर्षी लोकांना मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्यासाठी जागरूक आणि प्रेरित करण्यासाठी साजरा केला जाणारा एक विशेष प्रसंग आहे। हा दिवस एखाद्याच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणण्याचा आणि दृष्टिहीनांना नवीन आयुष्य देण्याचा एक पवित्र संकल्प आहे। प्रश्न 2, नुकतेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी सिंगापेन विशेष कार्यदल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू। स्पष्टीकरण: महिलांच्या सुरक्षिततेसाठी सिंगापेन विशेष कार्यदलाची सुरुवात तामिळनाडू राज्यात करण्यात आली आहे। उद्घाटन: राज्याचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये अधिकृतपणे या समर्पित पोलीस युनिटचे उद्घाटन केले। उद्दिष्ट: महिलांशी संबंधित गुन्ह्यांना वेळेत रोखणे आणि संकटाच्या वेळी जलद कारवाई करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। तामिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तामिळनाडूचे शेतकरी वलोवन यांना अन्न आणि कृषी संघटनेचा सॉइल फॉर्म हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले। भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी सिंगापेन सिन्हिन विशेष दलाची स्थापना केली आहे। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू बनले आहे। अग्निकुल कॉस्मॉसने जगातील पहिल्या पूर्णपणे त्रिमिती 3D मुद्रित बूस्टर इंजिन अग्निते ची यशस्वी चाचणी चेन्नईमध्ये घेतली। तामिळनाडू 2024 ते 2025 मध्ये भारताचा अव्वल वस्त्रोद्योग निर्यातदार राज्य म्हणून उदयास आले आहे। तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर अंतरापर्यंत लघु उपग्रह प्रक्षेपित केला। प्रश्न 3, नुकतीच अहमदाबाद येथे आयोजित जागतिक योगासन स्पर्धा 2026 मध्ये कोणी प्रथम स्थान मिळवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत। स्पष्टीकरण: अहमदाबाद येथे आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेत एकूण सांघिक विजेतेपदांमध्ये भारताने प्रथम स्थान पटकावले आहे। भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 114 पदके, ज्यामध्ये 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे, जिंकून प्रथम स्थान मिळवले। या तालिकेत जपान दुसऱ्या आणि अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावर राहिला। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतात आता एकूण जन्मांपैकी 90.6% प्रसूती ही संस्थात्मक रुग्णालयामध्ये होत आहे। आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरे स्थान मिळवले आहे। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी अंतर्गत वर्ष 2026 साठी प्रादेशिक सहकार्य कराराचे अध्यक्षपद भारताला देण्यात आले आहे। भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन नवी दिल्लीत केले जाईल। भारत कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड चा अध्यक्ष बनला आहे। भारताने वर्ष 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॅट सौर ऊर्जा स्थापित केली आहे। प्रश्न 4, नुकत्याच झालेल्या एफी बेस्ट बँक्स पुरस्कार 2026 मध्ये बँकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, के. सत्यनारायण राजू। स्पष्टीकरण: नुकत्याच संपन्न झालेल्या एफी बेस्ट बँक्स पुरस्कार 2026 मध्ये कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. सत्यनारायण राजू यांना प्रतिष्ठित बँकर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। एबी क्रिएटिव्ह पुरस्कार 2026 मध्ये हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरण ला पब्लिशर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अन्न आणि कृषी संघटनेच्या प्रतिष्ठित ॲग्रिकोला मेडल ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले। प्रतिष्ठित 2026 चा आंतरराष्ट्रीय बुका पुरस्कार यान शुआंगझी यांना प्रदान करण्यात आला। नॉर्वे देशातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 32वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान मिळाला। प्रतिष्ठित मेटिओरिटिकल सोसायटी ची फेलो म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला कुलजीत कौर मारहास बनली आहे।
प्रश्न 5. नुकतीच कोणत्या राज्यातील भौगोलिक मानांकन GI टॅग मिळालेल्या तेजपूर लीची ची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. आसाम. स्पष्टीकरण. आसामच्या प्रसिद्ध भौगोलिक मानांकन मिळालेल्या तेजपूर लीची ची पहिली खेप नुकतीच दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे. या पुढाकारामुळे ईशान्य भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि जागतिक पातळीवर कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यास मदत होईल. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टन पिवळ्या गळ्याचा मार्टन हा प्राणी पाहण्यात आला. समान नागरी कायदा UCC विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे. भारताच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI द्वारे संचालित प्रत्यक्ष फिजिकल बँकिंग शाखेचा शुभारंभ गुवाहाटी येथे करण्यात आला. भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. बक्सामधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली असून हे आसामशी संबंधित आहे. आसामच्या पहिल्या महिला रेडिओ पत्रकार लिली दास यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. पारंपरिक त्सोरी उत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. ईशान्य आदिवासी वसंत उत्सव च्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन गुवाहाटी येथे झाले. प्रश्न 6. नुकताच जगातील सर्वात लांब अंतराच्या रोबोटिक कार्डियाक टेलिसर्जरीचा जागतिक विक्रम कोणत्या भारतीयाने केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. डॉक्टर सुधीर श्रीवास्तव. स्पष्टीकरण. जगातील सर्वात लांब अंतराच्या रोबोटिक कार्डियाक टेलिसर्जरीचा जागतिक विक्रम भारतीय वंशाचे हृदय शल्यचिकित्सक सर्जन डॉक्टर सुधीर श्रीवास्तव यांनी केला आहे. या शस्त्रक्रियेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. अंतर आणि ठिकाण. ही शस्त्रक्रिया दक्षिण अमेरिकन देश गयाना जॉर्जटाउन पब्लिक हॉस्पिटल आणि भारतातील इंदूर IRCAD इंडिया दरम्यान सुमारे 20,000 किलोमीटर अंतरावरून करण्यात आली. वेळ. हे आव्हानात्मक रोबोटिक ऑपरेशन सुमारे 4 तास 50 मिनिटे चालले. तंत्रज्ञान. ही शस्त्रक्रिया भारतातच तयार करण्यात आलेल्या SSI मंत्रा या रोबोटिक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. प्रश्न 7. नुकतेच भालाफेक प्रकारात 90 मीटरचा टप्पा पार करणारे कोणते आशियाई खेळाडू बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रुमेश पाथिरागे. स्पष्टीकरण. श्रीलंकेचे तरुण ॲथलीट रुमेश थरंगा पाथिरागे हे नुकतेच भालाफेक प्रकारात 90 मीटरचा टप्पा पार करणारे चौथे आशियाई खेळाडू बनले आहेत. त्यांनी रोम डायमंड लीगमध्ये 92.62 मीटरचा ऐतिहासिक थ्रो फेकून ही कामगिरी केली आहे. त्यांच्या आधी अरशद नदीम पाकिस्तान, चेन चाओसुन चीनी तायपे आणि नीरज चोप्रा भारत यांनी हा टप्पा गाठला आहे. प्रश्न 8. नुकतीच भारतीय विद्या भवन च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बनवारीलाल पुरोहित. स्पष्टीकरण. पंजाबचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची भारतीय विद्या भवन च्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. यासोबतच प्रसिद्ध बँकर दीपक पारेख यांची संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेंद्रलाल जी मेहता यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर 7 जून 2026 रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. भारतीय विद्या भवन ही एक प्रमुख भारतीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहे, ज्याची स्थापना वर्ष 1938 मध्ये स्वातंत्र्यसैनिक KM मुंशी यांनी केली होती. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSIच्या अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली. थेट वकिलीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या न्यायमूर्ती वेंकिता सुब्रमणी मोहना या भारतातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नीलकंठ मिश्रा यांची जागतिक बँक मुख्यालयात 3 वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून खलीलुर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 9. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग ए मेमोयर या आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जिल बायडेन. स्पष्टीकरण. नुकतेच प्रसिद्ध झालेले व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग ए मेमोयर या आत्मचरित्राच्या लेखिका अमेरिकेच्या माजी प्रथम महिला जिल बायडेन या आहेत.
विषय: या पुस्तकात जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधील आपले अनुभव आणि पती जो बायडेन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाबद्दल, कोविड-19 महामारीपासून ते त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयापर्यंत उघडपणे लिहिले आहे. ऐतिहासिक तथ्य: हे पहिलेच असे पुस्तक आहे ज्यामध्ये सध्याच्या अमेरिकन प्रथम महिलेने आपली बाहेरील कारकीर्द कम्युनिटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवणे चालू ठेवली होती. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. विनोद राय यांनी लिहिलेले वेन ऑडिट मेंटर्स हे पुस्तक प्रकाशित झाले. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हॉकी ट्रायम्फ ॲट ॲम्स्टरडॅम नावाचे पुस्तक के अरुमुगम यांनी लिहिले आहे. बेट नेव्हर स्टॉप्स नावाचे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांनी लिहिले आहे. ऑल टाइम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज नावाचे पुस्तक रस्किन बॉन्ड यांनी लिहिले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या आपनापन या नवीन पुस्तकाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेली द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल ही पुस्तके तुषार मेहता यांनी लिहिली आहेत. प्रश्न 10. नुकतीच आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषद कुठे सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. इंदूर. स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषद मध्य प्रदेशमधील इंदूर येथे सुरू होत आहे. या परिषदेत 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होत आहेत, ज्यामध्ये ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. या परिषदेचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील सहकार्य, नाविन्यता आणि अन्न सुरक्षा बळकट करणे हे आहे. प्रश्न 11. नुकतेच भारतीय नौदलाच्या कोणत्या लेफ्टनंट कमांडरला शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सूरज पराशा. स्पष्टीकरण: भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज पराशा यांना काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्ध अदम्य शौर्य आणि धाडस दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय नौदलाच्या 2 महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपाई यांनाही त्यांच्या असाधारण शौर्य आणि ऐतिहासिक सागरी प्रवासासाठी नाविका सागर परिक्रमा शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 12. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्रीच्या अहवालानुसार भारतात एकूण अणुशस्त्रांची संख्या किती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 190. स्पष्टीकरण: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतातील अणुशस्त्रांची एकूण संख्या वाढून 190 झाली आहे. गेल्या वर्षी भारताकडे अंदाजे 180 अणुशस्त्रे होती. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न: नुकतीच कुठे वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल प्रणाली हॉक सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. डीआरडीओचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील सुरहाताल सरोवराला भारताचे 80वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन बाबत करार केला. तैवान भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2027चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. जीआय प्रमाणित आल्याच्या अद्रक लागवडीसाठी मिझोराम सरकारने अदरक मिशन सुरू केले आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. ग्रामीण स्वच्छतेत पूर्व विभागातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने 18 वर्षाखालील आशिया चषक जिंकला आहे. राजीव कृष्ण यांची उत्तर प्रदेशचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेशच्या चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पांढरा गिधाड आढळला आहे. मुकेश सिंह यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू लिओनल मेसी बनले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. सीबीएसईच्या अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतीच ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.